पुरणाची पोळी, होळीली पुरणाची पोळी, होळीली पुरणाची पोळी, होळीली पुरणाची पोळी, होळीली पुरणाची, होळी रे होळी पुरणाची पोळी, होळीली होळी पुरणाची पोळी. हाय हॅलो नमस्ते, कशा आहात माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींनो. आय होप की आपण सगळ्या जणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच. तर आपल्या सगळ्यांनाच आजचा दिवस आणि येणारा प्रत्येक दिवस हा खूप छान मस्त आणि आनंदाचा जाऊ हीच एक प्रार्थना आहे. तर माझ्या बाळाकडनं आणि माझ्याकडनं तुम्हाला सगळ्यांनाच होळीच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा. तर काल व्हिडिओ नव्हता आला कारण की काल आपला होळीचा सण होता आणि प्रत्येकाच्याच घरी घाई गडबड असते, तर तशीच माझ्या घरीसुद्धा होती. तर कालचाच व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि आज रंगपंचमी आहे, तर तुमची झाली का रंगपंचमी खेळून ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर हे बघा इकडे आज पुरणपोळीचा बेत प्रत्येक मराठी घरी असतोच. तर आमच्यासुद्धा घरी आम्ही पुरणपोळीचा बेत ठेवला होता. तर मी आज पहिल्यांदा कुकरला डाळ शिजवून घेतली होती. रात्रभर डाळ भिजवली होती आणि त्यानंतर सकाळी फक्त एक शिट्टी कुकरला काढून घ्यायची आहे. आणि शिजताना त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि थोडंसं तूप किंवा तेल टाकायचं आहे आणि एक शिट्टी काढून घ्यायची आहे. आणि सगळ्यात आधी डाळ जी आहे ती वाटून घेतली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये गुळाची पावडर किंवा गूळ बारीक करून त्याच्यामध्ये ॲड केला आणि नंतर त्याला चटका दिला. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये वेलची, जायफळ, सुंठ याची छान अशी पूड करून तीसुद्धा ॲड केली. तर अशा पद्धतीने मी पुरण केलं होतं यावेळेस. तर खरंच खूप छान झाली होती पुरणपोळी, अगदी सॉफ्ट आणि झटपट झाली होती म्हणायला हरकत नाही आहे. कारण की डाळ शिजायला बराच वेळ जातो आणि जर आपण ही अशा पद्धतीने केली तर नक्कीच आपला वेळसुद्धा वाचतो. तर छान इकडे पुरणपोळीचा स्वयंपाक आम्ही करत आहोत. तर आई इकडे मला मदत करत आहेत. भजीचं पीठ आणि त्याचबरोबर पुरणपोळीसाठी लागणारं जे काही गव्हाचं पीठ आहे ते सुद्धा आईंनी मला मळून दिलं. त्यानंतर बाकीचं काम जे आहे ते मी आता पूर्ण करत आहे. तर मैत्रिणींनो, मला असं सांगायचं आहे की बऱ्याच वेळेला असं होतं बघा, आपण वर्किंग असतो, जॉबला जात असतो किंवा आपल्या घरामध्ये खूप घाई गडबड असते, लहान मुलं असतात, मेंबर्स जास्त असतात. त्यामुळे बऱ्याच जणी काय करतात की आदल्या दिवशी पुरण जे आहे ते तयार करून ठेवतात अगदी. आणि त्यानंतर आपलं जे काही आमटीला लागणारं जे काही वाटण आहे ते सुद्धा बनवून ठेवतात. तर ही एक चांगली गोष्ट आहे. आणि मी सुद्धा सेम असंच करायची. जेव्हा मी जॉबला जायची तेव्हा मी सुद्धा ह्या गोष्टी करायची. कारण की पुरण करण्यासाठी आणि आमटीचं वाटण करण्यासाठी सगळ्यात जास्त वेळ जातो. तर ह्या दोन गोष्टी जर आपण आदल्या दिवशी करून ठेवल्या रात्री, तर आपल्याला दुसऱ्या दिवशी अजिबात धावपळ होत नाही, घाई गडबड होत नाही. पण आमच्या घरी आता कसं मी घरी आहे आणि नाही चालत ह्या गोष्टी. तर खूप जणांच्या घरीसुद्धा नसतील चालत की ज्या दिवशी सण आहे त्या दिवशीच गोडाचा पदार्थ पुरणपोळीचा त्या दिवशीच केला जातो. म्हणजे वाटण म्हणा किंवा पुरणपोळीचं जे काही पुरण वगैरे आहे ते. कारण की असं म्हटलं जातं की आपण देवाला नैवेद्य दाखवतो आणि जर आपण आदल्या दिवशीच या सगळ्या गोष्टी प्रिपेअर करून ठेवल्या तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शिळं आपण देवाला नैवेद्य दाखवतो असं मानलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर बऱ्याच जणींना नाही जमत. तर म्हणजे जो तो आहे तो त्याच्या परिस्थितीनुसार किंवा वेळेनुसार सगळ्या गोष्टी करत असतो असं मला तरी वाटतं. आणि प्रत्येकाच्या भावना ज्या आहेत किंवा करण्याची पद्धत आहे त्या प्रत्येकाचा आदर आहेच, नाही असं नाही आहे. पण मी ह्या गोष्टी आधी करायची, पण आता कसं मी घरी असल्यामुळे ज्या दिवशी सण आहे त्या दिवशीच मला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. कारण की देवाला नैवेद्य दाखवावा लागतो त्यामुळे सुद्धा. आणि शेवटी म्हणतात ना की देव जो आहे तो आपली भक्तिभाव बघतो आणि आपण किती श्रद्धेने किती मनापासून सगळ्या गोष्टी करतो हेच शेवटी बघितलं जातं. त्यामुळे जर तुमची जास्त दगदग होत असेल किंवा तुम्हाला नसेलच जमत तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार परिस्थितीनुसार तुम्हाला जमेल तसं नक्कीच करू शकता. तर लहान मुलंही अशीच असतात. स्वयंपाक काही नवीन करायचं असेल तर त्यांचं आधी रेडी असतं ताट की आई मला आधी हे खायला दे, ते खायला दे. तर प्रशिकचं पण तसंच चालू असतं. नवीन काही करायचं असेल घरात तर त्याला आधी द्यावं लागतं. तर कुरडई त्याला खूप आवडते, तर तो कुरडई खात बसला होता. तर इकडे माझी आमटी पण झालेली आहे. आणि आमटी कशी जितकी मंद आचेवर छान अशी शिजेल ना तितकी छान टेस्ट त्याला येते. तर आमटीला मस्त अशी फोडणी देऊन झालेली आहे. भजी, कुरडई सगळं काही तळून झालेलं आहे. भातसुद्धा लावून झालेला आहे. आणि आता मी शेवटी सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजेच पुरणपोळ्या ज्या आहेत त्या लाटून घेत आहे. आणि आमच्या घरामध्ये सगळ्यांना मोस्टली आमटी भातच आवडतो आणि त्यामुळे पुरणपोळ्या ज्या आहेत त्या खूप कमी करतो आम्ही.
तर 12 सव्वा 12पर्यंत आमचा सगळा स्वयंपाक झाला होता. त्यानंतर देवांना नैवेद्य वगैरे दाखवणं, जेवण, भांडी, तर ही सगळी कामं कंटिन्यू पुढे चालूच होती. आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही आमच्या अंगणामध्ये होळी पेटवणार आहोत. पहिल्यांदा आम्ही होळी पेटवणार आहोत. आमच्या लग्नाच्या पहिल्या वर्षी आम्ही होळी छोटीशी पेटवली होती. त्यानंतर मध्ये खूप गॅप झाला 3-4 वर्षाचा. पण यावर्षी विचार केला की खूप छान अशी आपण होळी पेटवूया. तर तो व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला भेटेलच, कारण की ह्यातच सगळा व्हिडिओ अटॅच केला असता तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता. आणि इकडे काही शॉर्ट्ससुद्धा मी बनवत होती. रील पहिल्यांदा मी ट्राय करत होती, इतके काही जमले नाही. पण मी जेव्हा अशी मस्तीमध्ये केली आणि ती रील मी टाकली आपल्याच चॅनलवरती तर खूप चांगले व्ह्यूज येत आहेत त्याला. आता मला वाटतं काहीतरी 11,000 व्ह्यूज क्रॉस झालेले आहेत त्या शॉर्ट व्हिडिओला. तर तुम्ही पण तो शॉर्ट व्हिडिओ नक्की बघितला नसेल तर मैत्रिणींनो, आय होप की तुम्हाला हे माझं आजचं रुटीन जे आहे, सणासुदीचं रुटीन, ते नक्कीच आवडलं असेल. आणि मी जे काही थोडेफार माझे विचार सांगितले नैवेद्याबाबतीत, तर ते सुद्धा तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. बॅकग्राऊंडला बाळाचा आवाज येत असेल तर प्लीज तो इग्नोर करा, तो माझ्या बाजूलाच बसलेला आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया लवकरच. बाय.